अमरावतीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे। भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आणि मंत्री रवी चव्हाण यांच्याकडून पालघर जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे। पालघरचे खासदार गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सहमती दर्शवली असल्याने नेमकं आता पालघरमध्ये काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आणि याविषयी आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, पालघरचा सुद्धा जागेचा तिढा अजून सुटलेला नाहीये। एकनाथ शिंदेंचा उमेदवार भाजपमधून लढणार की काय अशी आता तिथे चर्चा सुरू झालेली आहे। मनाली, आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरामध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान आपल्याला येत्या 24 तासामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। मात्र अनेक लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आपण जर पाहिलं असेल तर पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार आहेत राजेंद्र गावित, ते या ठिकाणी भाजपाच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवू पाहत आहेत। यामुळे स्वतः या ठिकाणी पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे आज आपल्याला 2:30 वाजता या संदर्भातला आढावा घेणार आहेत। मात्र ही जागा ही शिवसेनेची जागा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरची जागा भाजपाला सोडतायत का ते पाहावं लागणार आहे। कारण की एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा असेल, दुसरीकडे ठाण्याचा तिढा असेल। हे तिढे तयार होत असतानाच ठाण्याच्या लगतचा जो मतदारसंघ आहे तो पालघर मतदारसंघ आहे, तो गेली अनेक वर्ष शिवसेनेकडे राहिलेला मतदारसंघ आहे। मात्र तिथलेच विद्यमान खासदार जर असं म्हणत असतील की मी भाजपाच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवू इच्छित आहेत, तर एकनाथ शिंदे ही जागा भाजपाला नेमकी कशी सोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजपा प्रभारी दिनेश शर्मा नेमकं काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज या दोनही प्रमुख नेत्यांचा पालघर दौरा आहे। आजच्या दौऱ्यामध्ये या सर्व गोष्टींसंदर्भात ते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक देखील घेताना पाहायला मिळणार आहे। मात्र पालघरच्या तिढ्यामध्ये ही जागा भाजपाला मिळणार का हे आपल्याला पुढच्या 24 तासात स्पष्ट होईल। मनाली, निश्चितच, आणि त्यामुळे इथले सगळे अपडेट जाणून घेत राहू तुषार। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।